भारतामध्ये कोणत्याही मंत्र्याला, आमदार, खासदार आणि नेत्याला शपथ घेण्यासाठी ह्या पुस्तकांची शपथ घ्यावी लागते. भारतीय संविधान आणि न्यायालयामध्ये किंवा कोर्ट आणि न्यायाधीश द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया हा संदर्भ ग्रंथ वापरत असतात. त्याला बेअर ऍक्ट म्हणतात. आज आपण पाहणार आहोत की देशाचे शिक्षण मंत्री कोण आहेत, त्यांच्याबद्दल प्रमुख माहिती. नमस्कार, मी अजमेर सर, जनता न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. तर देशाचे सध्याचे जे शिक्षण मंत्री आहेत ते आहेत धर्मेंद्र प्रधान. धर्मेंद्र प्रधान आणि यांच्याबद्दल खूप सारे सध्या माहिती बघत आहेत. तर ते ओडिशा या राज्याचे आहेत. ओडिशा या राज्याचे आहेत. त्यानंतर त्यांच्याबद्दल माहिती बघूया की त्यांचा जे जिल्हा आहे तर ते जिल्हा आहे या ठिकाणी. तर ते बघा, ओडिशा हे त्यांचं राज्य आहे. त्यांच्या गावाचं नाव आहे तालचेर आणि जिल्हा आहे अंगोल आणि त्यांचं जे गाव आहे ते कोणतं आहे तालचेर. तर त्यांनी कशाचं कुठपर्यंत शिक्षण घेतलेलं आहे तर MA कम्प्लीट केलेलं आहे. MA अँथ्रोपॉलॉजी मानवशास्त्र या विषयामध्ये त्यांनी एक उत्कल विद्यापीठामधून MA चं शिक्षण पूर्ण केले. आणि जी न्यू एज्युकेशन पॉलिसी आहे त्याच्यामध्ये सुद्धा यांचं महत्वाचं योगदान आहे. उत्कल विद्यापीठ यामधून त्यांनी काय केलेले, युनिव्हर्सिटी मधून कंप्लीट केलेलं आहे. तर लक्षात राहू द्या की धर्मेंद्र प्रधान हे देशाचे शिक्षण मंत्री आहेत. त्यांचं शिक्षण हे ओडिशा राज्यामध्ये झालेलं आहे आणि त्यांनी लक्षात राहू द्या की 2021 पासून देशाचे शिक्षण मंत्री म्हणून एज्युकेशन मिनिस्टर म्हणून त्यांनी काय केलेले, काम पाहायला सुरुवात केलेली आहे. तर हे पुस्तक आपल्या शाळेमध्ये आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी एवढं या पुस्तकाचं संपूर्ण देशामध्ये जवळपास 700 ते 800 जिल्ह्यामध्ये आणि हजारो तालुक्यामध्ये, हजारो गावामध्ये ह्याचं वाचन केलं जात आहे. आणि या संविधानाच्या पालनानुसार प्रत्येक मंत्री म्हणतो की मी माझ्या संविधानानुसार देशासाठी कार्य करत. तर बघा, आता त्यांची माहिती घेऊया. धर्मेंद्र प्रधान हे ज्येष्ठ भारतीय राजकारणी असून ते भारत सरकारमध्ये केंद्रीय शिक्षण मंत्री म्हणून कार्यरत आहेत आणि भारतीय जनता पक्षाचे ते एक वरिष्ठ नेते आहेत. ओडिशा राज्यातील संबलपूर लोकसभा मतदारसंघाचे ते काय आहेत, सध्या प्रतिनिधी आहेत आणि खासदार आहेत. त्यांचा जन्म जे झालेला आहे तर ते 26 जून 1969 रोजी ओडिसामध्ये तालचेर या ठिकाणी झालाय. त्यांनी उत्कल विद्यापीठामधून कोणती केली, मानवशास्त्र अँथ्रोपॉलॉजी या विषयात पदव्युत्तर पदवी म्हणजे BA नंतर MA कम्प्लीट केलेले. त्यांनी 1983 मध्ये अखिल भारतीय म्हणजे ABVP या विद्यार्थी परिषदेतून आपला राजकीय प्रवास सुरू केलेला आहे. राज्यसभा सदस्य राहिलेले ते त्यांनी लोकसभेचं प्रतिनिधित्व केले. या अगोदर त्यांच्याकडे कोणते खाते होते तर या अगोदर त्यांच्याकडे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री, नैसर्गिक वायू मंत्री, पोलाद मंत्री, कौशल विकास मंत्री व उद्योजकता मंत्री असे महत्वपूर्ण पद त्यांनी काय केलेले भूषवले आहे. आणि नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण, न्यू एज्युकेशन पॉलिसी याच्यामध्ये सुद्धा त्यांचं काय होतं, योगदान महत्वाचं आहे. तर कोण आहेत धर्मेंद्र प्रधान तर शिक्षण मंत्री आहेत. तर बघा, आपण बघूया, हा आहे भारताचा नकाशा, हा आहे ओडिशा राज्य. तर या ठिकाणी हे अंगुल या जिल्ह्याचे आहेत. हा बघा अंगुल, हा लक्षात राहू द्या. तर अशा पद्धतीने आपण भारतीय संविधान आणि सध्याचे शिक्षण मंत्री आणि आमदार खासदारांना घेण्याची शपथ यांची माहिती बघितली. धन्यवाद.